नमस्कार सगळ्यांना. आज आहे 8 जानेवारी. तर आज रात्री 9 वाजल्यापासून तुमच्या खात्यात पैसे पडायला चालू होतील. तुमचा जानेवारीचा जो 7वा हप्ता आहे तो तुम्हाला आजपासून पडायला चालू होईल. कारण जेव्हा सांगितलं होतं मागच्या वेळेस, तेव्हा जानेवारीचा हप्ता दुसरा किंवा तिसऱ्या आठवड्यात येईल. आता दुसरा हप्ता दुसरा आठवडा संपण्यात 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत आणि या शनिवारी बँकेला सुट्टी आलेली आहे. त्याच्यामुळे या 2 ते 3 दिवसात म्हणजे आज, उद्या, परवा तुमच्या खात्यात पैसे पडायला चालू होतील. तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल चेक करायचा आहे. मोबाईलवर SMS येतो की नाही तो चेक करायचा आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं पैसे आले की नाही. ठीक आहे. 7वा हप्ता जो आहे तो जानेवारीचा हप्ता आहे. सगळ्यांना आतापर्यंत 6 हप्ते मिळाले असतील. नसतील मिळाले तरी मी पुढे सांगते काय करायचं तुम्हाला. त्या महिलांनी काय करायचं, यांना हप्ते नाही आले किंवा फक्त डिसेंबरचा हप्ता राहिला किंवा मागचे कुठलेच हप्ते नाही आले, तर सगळ्यांसाठी एक महत्त्वाची न्यूज आहे, ते मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. कारण की जानेवारीचा हप्ता आज रात्री 9 वाजल्यापासून तुम्हाला खात्यावर येईल. तुम्हाला फक्त फोन चेक करायचा आणि मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगणार. त्याच्यामध्ये असणार आहे की ज्या 5 गोष्टी आहेत, ह्या 5 गोष्टी तुमच्या घरात असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत. ठीक आहे. आता कुठल्या 5 गोष्टी आहेत त्या आपण सांगणार आहे, ते नक्की ऐका, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर आतापर्यंत पैसे आले नसतील तर तुमचा अर्ज बाद असू शकतो किंवा काही तुमच्या कागदपत्रामध्ये अडचण होऊ शकतात किंवा तुम्ही पात्र नसाल म्हणून तुम्हाला पैसा आला नाही. ठीक आहे. आता मी सांगतो तुम्हाला काय महत्त्वाची माहिती आहे ते बघा. तर बघा, तुम्हाला आत्तापासूनच तुम्हाला फोन चेक करायचा आहे. कधी कुठल्याही क्षणी तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात. कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यात तुम्हाला बँकेत तुम्हाला पैसे पडू शकतात आणि तुम्हाला मेसेज येऊ शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला आज, उद्या, परवा असे 3 टप्प्यात पैसे येतील. कारण आज काही महिन्यांनी येतील, उद्या काही महिन्यांनी परवा, आणि शनिवारी म्हटलं तर शनिवारी सुट्टी आलेली आहे बँकेला वेळेस, त्यामुळे शनिवारी काही येणार नाहीत. ह्या 3 दिवसात तुम्हाला जानेवारीचा हप्ता आहे. ठीक आहे. 7वा हप्ता जो आहे तो येणार आहे. ठीक आहे. बघा, महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी त्यांचं वचन पूर्ण केलेलं आहे. त्यांनी पैसे निवडणुकीनंतरही डिसेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून चालू केला. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे डिसेंबरचा हप्ता 24 डिसेंबरपासून आलेला आहे. तुम्हाला अजून पण आला आहे का हप्ता? नसेल तर कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगतेच काय करायचं महिलांनी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बघा, डिसेंबरचा हप्ता आला 6वा. आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे 7वा हप्ता, म्हणजे जानेवारीचा हप्ता कधी येणार, कारण संक्रांत पण जवळ आलेली आहे महिलांना, त्याच्यामुळे ह्या प्रतीक्षा या हप्त्याची कधी येणार वगैरे. ठीक आहे. तर मकर संक्रांतीच्या आधीच तुम्हाला पैसे मिळून झाले, त्यामुळे ह्या आठवड्यात तुम्हाला पैसे आहेत ते मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला किती रुपये मिळणार, तुम्हाला प्रश्न असेल की 1500 की 2100, कारण आता नवीन वर्ष पण चालू होते आणि महायुतीने केलेल्या घोषणेप्रमाणे 21 रुपये जेव्हा येतील तेव्हा, म्हणजे महायुती सरकार सत्तेत आल्यानंतरच पैसे येणार होते. पण सध्या तरी अजून काय आलं नाही. डिसेंबरमध्ये पण नाही आले. डिसेंबरमध्ये 1500 रुपये आले. जानेवारीमध्ये पण मला 1500 रुपयेच मिळणार आहे. तुम्हाला 21 रुपये जे आहेत ते पण मार्चपासून मिळतील. मार्चमध्ये जे आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं, त्या अधिवेशनात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत लाडक्या बहिणीविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. ठीक आहे. त्यामुळे त्या निर्णयातच 21 रुपयाचा निर्णय पण घेतला जाईल, जेणेकरून तुम्हाला मार्च एप्रिलपासून तुम्हाला जे आहे ते 21 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे सध्या तरी हे 2-3 जे हप्ते आहेत ते 21 रुपयांना येणार, तर 1500 रुपयांनीच येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे महिलांना आता 1500 रुपयेच येतील. आता बघा, ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता येणार नाही त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी फक्त जानेवारीच्या हप्त्याची वाट बघायची. तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये मिळतील. डिसेंबर प्लस जानेवारीचा हप्ता आहे तो तुम्हाला डायरेक्ट खात्यात येईल. ज्यांना फक्त डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही त्यांच्यासाठी फक्त. ठीक आहे. त्यांनी वाट बघायची. जानेवारीच्या हप्त्यासोबत तुमचा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो येऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. डायरेक्ट तुम्हाला 3000 रुपये तुमच्या खात्यात पडणार आहेत. बघा, आणि आता बघा, तुम्हाला 1-2 हप्ते आले असतील तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम, तुमचे सगळे हप्ते चालू होतील. पण तुम्हाला आत्तापर्यंत 1 पण रुपया आला नसेल, त्यांच्यासाठी काय, एक तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो किंवा तुम्ही तुमच्या काय कागदपत्रामध्ये अडचण होऊ शकतात. तर तुम्हाला ते शोधून काढायचे की आपल्याला जर 1 पण रुपया आला नसला आत्तापर्यंत, तर ते काय कारण आहेत, आपली कागदपत्र बरोबर आहेत की नाही चेक करा. नसेल तर परत एकदा अपलोड करा किंवा बँकेचं आधार सीडिंग तर खूप महत्त्वाचं आहे. आधार सीडिंग आहे का नाही ते चेक करायचं आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. आधार सेटिंग चेक करणं खूप महत्त्वाचं, कारण त्याशिवाय पैसे तर पडत नाही. कारण पैसे जे आहेत ते आपल्याला DBTद्वारे येत असतात. तर डीबीटी एनेबल करण्याचे म्हणजेच आधार सेटिंग करणे. ठीक आहे. आधार सेटिंग झालं की DBT एनेबल आपोआप होतं, म्हणजे वरून पैसे जरी आले तरी डायरेक्ट महिलांच्या खात्यात पडून जातात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ते एक चेक करायचं आहे. ह्या गोष्टी झाल्या तर तुम्हाला 1 पण रुपया नसेल तर मात्र थोडी वाट बघा. जानेवारीच्या हप्त्यात जर तुमचा मागचे हप्ते आले तर चांगलीच गोष्ट आहे, पण नसतील आले तर मात्र तुम्हाला तुमचा अर्ज चेक करण्याची गरज आहे किंवा तुमचं आधार सेटिंग चेक करण्याची खूप गरज आहे. जर त्याच्या आधीच तुम्ही जर आत्ताच जरी आज उद्यामध्ये जाऊन चेक केलं तर तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यासोबत पैसे येऊ शकतात. परत तुम्हाला फेब्रुवारीमध्ये वाट बघावी लागणार आहे. ठीक आहे. फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट बघावी लागेल. जर तुम्हाला या टप्प्यात पैसे नाही आले तर तुम्हाला परत फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत पैसे येऊन जातील, ते परत तुम्हाला वाट बघावी लागेल. पण तुम्हाला जर लवकरात लवकर पैसे हवे असेल तर तुम्ही आज उद्यामध्ये जाऊन आधार सेटिंग बँकेत जाऊन आधार सेटिंग चेक करा. ठीक आहे. ते असेल तर काही चांगलीच गोष्ट आहे, तुम्हाला पैसे तरी येतीलच, पण नसेल तर मात्र तुम्हाला करून घ्यावं लागेल. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला एकतर पहिली गोष्ट SMS चेक करत राहायचं आहे, कधी पण पैसे पडू शकतात. आधी पैसे आले की कमेंट करायचे की पैसे आले म्हणून, जानेवारीचा हप्ता आला असं कमेंट करा.
ठीक आहे. म्हणजे कळेल बाकीच्या महिलांना पण, त्या पण फोनकडे लक्ष देतील किंवा बँकेत जाऊन चेक करतील. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, की ह्या 5 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या घरात असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला आतापर्यंत ₹1 पण आला नसेल आणि आता आता मी ज्या गोष्टी सांगणार त्या गोष्टी तुमच्या घरात असतील, मग तुम्ही समजून जा, की आपल्याला इथून पुढे पैसे येणार नाही किंवा आपण अपात्र आहोत. ठीक आहे. तुम्ही लक्षात ठेवा बघा, पहिली गोष्ट म्हणजे 4 व्हीलर. जर तुमच्या घरात 4 व्हीलर असेल, ती कोणाच्याही नावावर असेल. असं नाही की फक्त महिलांच्या नावावर असणार आहे. ती कोणाच्याही घरातल्या व्यक्तीच्या कोणाच्या नावावर असेल तरी त्या बहिणीला पैसे मिळणार नाहीत. ही झाली पहिली गोष्ट. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरात तुमच्या म्हणजे जी महिला आहे, त्या महिलेच्या नावावर जर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, ठीक आहे. म्हणजे जी महिला लाडक्या बहिणीचा फायदा म्हणजे लाभ घेते ठीक आहे किंवा जिने फॉर्म भरला आहे, त्या महिलेच्या नावावर जर 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, तर तिला पण तो लाभ मिळणार नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट झाली, तुमच्या घरात जर कोणी सरकारी नोकरी करत असेल, ठीक आहे. तुमच्या घरात जर कोणीही कुठलीही सरकारी नोकरी असो, छोटी-मोठी कुठलीही असू दे, तरी तुम्ही या योजनेतनं बाद आहात किंवा तुम्ही योजनेसाठी पात्र नाही आहात. ही तिसरी गोष्ट. तुमच्या घरात जर खासदार, आमदार कोण असतील त्यांनाही तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. 5वी म्हणजे तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती, ठीक आहे. फक्त तुम्हीच नाही, फक्त महिलाच नाही. तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल, ठीक आहे. इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला हे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे इथून पुढे मिळणार नाहीत. त्यामुळे हे लक्षात ठेवा, आपल्या घरातला कुठलाही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आयकर दाता वगैरे कोण असेल तर पैसे मिळणार नाहीत. ही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या मी. तसेच अजून ऐकून घ्या, लक्षात घ्या. जर तुमच्या घरात, ठीक आहे, एका रेशन कार्डवर 2 महिला असतील, एका रेशन कार्डवर 2 महिलांची नावं असतील, त्यातल्या फक्त एका महिलेला त्याचा लाभ तो मिळणार आहे. ठीक आहे. 2 पेक्षा जास्त महिला असतील तर. ठीक आहे. तर तुम्हाला त्याची वेगवेगळे जर तुमची जॉईंट फॅमिली असेल सध्या आणि जॉईंट फॅमिलीमध्ये सगळ्यांचीच नावं असतील एकाच रेशन कार्डवर, तर तुम्हाला ती रेशन कार्ड वेगळी बनवून घ्यावी लागतील. ठीक आहे. या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, त्या तुम्हाला पाळायच्या आहेत आणि चेक करायच्या आहेत, की आपलं असं काही आहे का? तर तुम्हाला त्यात काही दुरुस्त करता येत असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. म्हणजे रेशन कार्ड वगैरे असेल तर गोष्टी या. पण जर तुमच्या आता मी सांगितलेल्या गोष्टी असतील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही अपात्र ठरलेले आहात. त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तर ही ज्या अपात्र ठरल्या आहेत त्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. काही जिल्ह्यामध्ये जसं की वर्धा असेल, पुणे असेल, लातूर असेल, यामध्ये बऱ्याच महिला अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता इथून पुढे पैसे येणार नाहीत. त्यामुळे ही जी पडताळणी आहे किंवा तुमची तक्रार कोणी केली तर ती पडताळणी तुमची होऊ शकते. सरसकट अर्जांची पडताळणी होणार नाही आहे. पण आधी तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे ज्यांची तक्रार येईल, ज्या जिल्ह्यातून तक्रार येईल किंवा ज्या महिलांची तक्रार येईल, त्यांची अर्ज पडताळणी केली जाईल. त्यानुसार ते ठरवलं जाईल पात्र-अपात्र. ठीक आहे. त्यामुळे सगळ्या महिलांची पडताळणी नाही होणार. पण तुम्हाला बघा, लक्षात घ्यायच्या गोष्टी आपण जेव्हा कुठल्या पण योजनेसाठी एखादा अर्ज करतो तर त्याच्या आधी पात्रता वाचून घेणं महत्त्वाचं आहे. पात्रता असेल तरच फॉर्म भरावा, कारण परत पुढे जाऊन कडक कारवाई होऊ शकते आपल्यावर. जर पात्रता नसेल तरी फॉर्म भरला किंवा लाभ घेताय कुठल्या योजनेचा. त्यामुळे आधी पात्रता चेक करायची. तर प्रत्येक पात्रतेमध्ये जर आपण बसत असेल, प्रत्येक पॉईंटमध्ये, प्रत्येक नियमामध्ये बसत असाल तरच फॉर्म भरावा. ठीक आहे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काही ते तुम्हाला सांगते मी. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये करा. सांगा. जर तुम्ही तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येतात, ते लाईक देताच आहे माझ्या व्हिडिओ. त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद. तर अशाच इथून पुढे माझ्या व्हिडिओला प्रेम करत राहा. चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करत राहा. म्हणजे असेच आपल्याला मोटिवेशन मिळत राहते. ठीक आहे. धन्यवाद.